नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या मोरया महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। चला तर आज बघूया डब्यासाठी सोपी आणि झटपट होणारी दोडक्याची भाजी। भाजी करण्यासाठी मी लोखंडी कढई घेतली आहे। लोखंडी कढईमध्ये तेल टाकले, त्यात मोहरी चांगली तडतडू दिली। जिरे टाकले, मोहरी जिरे चांगले फुलू द्यावे। त्यानंतर मी मिरची तेलामध्ये जरा थोडी परतून घेतली। मिरचीची दोडक्याची भाजी करायची। दोडक्याची भाजी मिरचीची छान लागते। मी केव्हाही मसाल्याची भाजी करत नाही दोडक्याची। नंतर कांदा टाकला, त्यामध्ये कांदा आणि सर्व मिश्रणे चांगले परतून घ्यावे। कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावा। त्यानंतर हळद टाकली त्यामध्ये। ही भाजी स्लो फ्लेमवरच करावी, फास्ट फ्लेम करू नये, त्यामुळे करपली जाईल। फास्ट फ्लेम केली तर ती करपली जाईल भाजी। हळद परतून झाल्यावर आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटो सुद्धा चांगले मऊ होईपर्यंत परतून घ्यावे। मी छोटे छोटे दोडका आणि बटाट्याच्या फोडी करून घेतल्या होत्या, त्या मी आता टाकते त्यामध्ये। ते पण चांगले मिश्रण एकजीव करून घ्यावे सर्व। मीठ टाकायचे। मीठ टाकून परतून घेतले चांगले। मीठ टाकून चांगले सर्वत्र पसरून घ्यावे ते। त्याच्यानंतर भाजलेला दाण्याचा कूट मी 3 चमचे घेतला आहे। भाजलेल्या दाण्याच्या कुटाने भाजीला चांगली चव येते। तुम्ही टाकून बघा, किती छान लागते ही भाजी। या पद्धतीने कराल तर तुम्ही खूप छान लागते भाजी। नंतर कोथिंबीर टाकली। कोथिंबीर मी भाजी शिजवतानाच टाकते, कारण कोथिंबीरची चव त्या भाजीमध्ये उतरते। कधी मी कोथिंबीर भाजी झाल्यानंतर टाकत नाही, कारण कोथिंबीरचा कच्चेपणा त्या भाजीमध्ये राहतो। आता मी वाफेवर शिजवायला ठेवत आहे भाजी। ताट ठेवलंय, त्याच्यावर मी आता पाणी ओतणार। पाणी ओतल्यावर ती वाफेवर शिजणार। लो फ्लेममध्ये ती वाफेवर शिजणार भाजी। बघा आपली भाजी किती छान शिजली आहे। बटाटा वगैरे बघा किती छान शिजला आहे। तुम्ही बघत असाल तर आपल्या भाजीचा रंग पण किती छान आला आहे बघा। तुम्ही सुद्धा ही भाजी रोजच्या डब्यासाठी करू शकता। असेच माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।